नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण PAT चाचणीचे गुण स्विफ्ट चार्ट या ॲपमध्ये कसे भरायचे हे पाहणार आहोत. त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये स्विफ्ट चार्ट हे ॲप्लिकेशन डाउनलोड असायला हवे. त्यासाठी आपल्याला या QR कोडला स्कॅन करून तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे, किंवा दुसऱ्या पद्धतीने म्हटले तर तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन या रंगाचे याच नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून ते इन्स्टॉल करून घेऊ शकतात. ॲप इन्स्टॉल केल्याच्या नंतर ॲपमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या भरपूर टॅब्स दिसतील. तर आपल्याला या कोणत्याही टॅबचा उपयोग करायचा नाही. आपल्याला लँग्वेज चेंज करायची असली तर या 3 टिंबांवर क्लिक करावे. तुम्हाला तुमचे प्रोफाईल अपडेट करण्यासाठी या ठिकाणच्या 3 रेषांवर क्लिक करायचे आहे. तुम्हाला प्रोफाईल अपडेट करण्याच्या अगोदर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबरने तुम्हाला ॲप्लिकेशन रजिस्टर करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन रजिस्टर करताना मोबाईल नंबर टाकल्यावर OTPच्या साहाय्याने तुम्हाला OTP टाकून त्याचं कन्फर्मेशन द्यायचं आहे. कन्फर्मेशन दिल्याच्या नंतर आता आपल्याला विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहेत. गुण भरण्यासाठी आपण चॅटच्या माध्यमातून गुण भरणार असल्यामुळे तुम्हाला चॅटवर क्लिक करावं लागणार आहे. आणि गुण भरण्यासाठी दिलेली लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कारण ज्यावेळेस आपण लिंकवर क्लिक करू त्याच वेळेस आपल्याला पुन्हा हा चॅटबॉट चॅटकडे घेऊन येईल, किंवा तुम्हाला एक QR कोड दिलेला असेल तो तुम्ही या ठिकाणी जाऊन तुम्ही स्कॅनसुद्धा करू शकतात. तो QR कोडसुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. हा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकतात, किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समधली दिलेली जी लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पुन्हा चॅटबॉटवर येऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्सवरील लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे चॅटबॉट ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही लेट्स गो या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर या चॅटबॉट ओपन झालेला आहे. तुम्ही चॅटबॉटला हाय असा मेसेज करा. चॅटबॉटचा रिप्लाय येईल. चॅटबॉटचा रिप्लाय आल्याच्या नंतर तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. मी इंग्रजी भाषा सिलेक्ट करत आहे. ही भाषा फक्त चॅटबॉटसोबत बोलण्याची भाषा आहे, त्यामुळे इंग्रजी भाषेलाच मी प्राधान्य देत आहे. नेक्स्ट असे लिहून तुम्हाला चॅट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला चॅटबॉट तुमच्या शाळेचा UDIS कोड, स्कूल कोड म्हणजेच UDIS कोड टाकायला सांगेल. तुम्ही तुमच्या शाळेचा UDIS कोड टाकायचा आहे. आणि UDIS कोड टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या शाळेची संपूर्ण माहिती चॅटबॉट दाखवेल. ती जर बरोबर असेल तर तुम्हाला यस धिस इज करेक्टवर क्लिक करायचे, आणि चुकीची असेल तर धिस इज नॉट करेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला टीचर कोड टाकायचा सांगितलेला आहे. टीचर कोड म्हणजे काय, शाळात ID टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा टीचर कोड टाकल्याच्या नंतर तुमचे नाव येईल. ते बरोबर आहे का तुम्हाला कन्फर्मेशन द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स रेकॉर्ड स्टुडंट यापासून तुमचा विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स किंवा विद्यार्थ्यांचे गुण भरावयाला चालू करायचे. मग रेकॉर्ड परफॉर्मन्स या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला विद्यार्थ्यांच्या इयत्ता येतील. तर तुम्ही ज्या इयत्तेचे गुण भरणार आहात त्या इयत्तेवर तुम्हाला क्लिक करायचे. त्या इयत्तेवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या इयत्तेची लँग्वेज सिलेक्ट करायची किंवा विषय सिलेक्ट करायचा आहे. विषय, त्या इयत्तेचा ज्या विषयाचा तुम्हाला गुण भरायचे आहेत तो विषय सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला विषय सिलेक्ट करताना काळजी घ्यायची आहे, कारण की जो विषय सिलेक्ट केला आहे त्याप्रमाणेच तुम्हाला गुण भरायचे आहेत. या ठिकाणी इंग्रजी थर्ड लँग्वेज असती कुणाची, तर कुणाची सेकंड लँग्वेज असती. काही जणांची मराठी फर्स्ट लँग्वेज, काही जणांची सेकंड लँग्वेज, याप्रमाणे खूप थोडासा तफावत आढळते. आणि परत गुण भरताना त्या प्रश्न क्रमांकानुसार तुमचे गुण जुळत नाहीत.
असं आपल्याला पाहायला मिळतं, त्यावेळेस तुमची फर्स्ट लँग्वेज का थर्ड लँग्वेज, मराठी कधी फर्स्ट बी असू शकते, कधी सेकंड बी असू शकते, इंग्रजी कधी फर्स्ट पण असू शकते किंवा कधी सेकंड बी असू शकते. बघा या ठिकाणी इंग्रजी थर्ड लँग्वेज दिलेला आहे आणि या ठिकाणी इंग्रजी फर्स्ट लँग्वेज दिलेला आहे. तर आपली फर्स्ट लँग्वेज महाराष्ट्रामध्ये मराठी आपली फर्स्ट लँग्वेज आहे आणि आपण इंग्रजी थर्ड लँग्वेज म्हणून यूज करत आहोत. बघा यानंतर विद्यार्थ्यांची नावे येतील. ज्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स तुम्हाला भरायचा आहे त्या विद्यार्थ्यावर क्लिक करून घ्या. त्यानंतर विचारलं जाईल तो विद्यार्थी ॲब्सेंट होता का प्रेझेंट होता. आपण प्रेझेंट असेल तर प्रेझेंट करा, ॲब्सेंट असेल तर ॲब्सेंट करा. जर तुम्ही ॲब्सेंट केलं तर तुम्हाला त्याचे गुण भरायची गरज नाही. प्रेझेंट असेल तर प्रेझेंटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या विद्यार्थ्याचे संपूर्ण मार्क प्रश्नानुसार तुम्हाला भरायचे आहे. त्या संपूर्ण विद्यार्थ्याचे संपूर्ण मार्क भरल्याच्या नंतर फायनल सबमिशनच्या नंतर तुम्हाला विद्यार्थ्यांचे मार्क भरल्याच्या नंतर तुम्हाला रेकॉर्ड अनदर परफॉर्मन्सवर क्लिक करायचं आहे आणि विद्यार्थ्यांच्या नवीन विद्यार्थी सिलेक्ट करून तुम्हाला त्याचे गुण भरायचे आहे. मध्येच काही अडचण आली तर या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी चार्ट करतो या ठिकाणी क्लिक करा आणि तुम्ही परत होम या मेनूवर जाऊन पुन्हा पहिल्यापासून म्हणजे विद्यार्थ्यांची इयत्ता सिलेक्ट करण्यापासून तुम्ही त्याचं परफॉर्मन्स रेकॉर्ड करू शकता. बघा कुणाचे परफॉर्मन्स भरलेत कुणाचे नाही भरले हे पाहायचं असेल तर या ठिकाणी कंप्लीटेड आलं आहे आणि या ठिकाणी पेंडिंग आलं आहे. होम या मेनूचा वापर मी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरली असेल. तरी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा. धन्यवाद.